नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज आम्ही निघालोय फिरायला. आता कुठं फिरायला चाललोय हे तुम्हाला कळेलच, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठं चाललोय आपण? ओके. लाईक 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 लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो. आज आम्ही गेलो होतो अर्धनारी नटेश्वर मंदिरला फिरायला. आज मनूच्या बाबांना सुट्टी असली की आम्हाला कुठंतरी फिरायला जायला लागतं. मग कुठे जायचं असं विचार केल्यानंतर चला म्हटलं मंदिरात जाऊया. तर मंदिराच्या इथे ना मस्तपैकी पाण्यामध्ये खूप सारे कासव होते. आधी आम्ही गेलो होतो तेव्हा एवढे कासव नव्हते, पण आता खूप सारे कासव होते. आणि हा कासव एकच वरती होता. मी शूट घेत होते तेव्हा बाकीचे सगळे खाली गेले होते, त्यामुळं हाच एक दिसतोय वरती. हे मस्त असं जुनं बांधकाम असल्यामुळे ना खूप छान वाटतंय. आणि हे मनू आणि तिचे बाबा वरती थांबलेत आणि मला हाय करत आहेत. आता इकडे मी आले आणि माझं बाळ मला दाखवत आहे, आई हे बघ ना कासव असे पोहतायत म्हणून ॲक्शन करून दाखवत होती. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरमध्ये. आतमध्ये एकदम जुनं बांधकाम आहे, जवळपास 750 वर्ष जुनं असल्यामुळं ना खूप मस्त वाटतंय हे मंदिर. आणि इतकं छान मंदिर आहे, त्यामुळे मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केला आहे की तुम्हाला हे दाखवायला होईल म्हणून. आम्ही उन्हातून गेलो होतो, गरम होत होतं, पण आतमध्ये मंदिरात गेल्यावर इतकं थंड आणि छान वाटत होतं ना. पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळे जुनं. इथे माझं बाळ म्हणते मला घंटी वाजवायची. तिचं असं काहीतरी चालूच असतं. आणि हे मस्तपैकी दगडामध्ये कोरलेले छोटे छोटे मूर्ती दिसत आहेत. इकडे एक पिंड होती आणि हे पण असे बरेचसेच देव आहेत जुनी कोरलेली दगडामध्ये. आणि इथं माझं बाळ पाया पडते. आणि ही गाभाऱ्यातली मूर्ती अर्धनारी नटेश्वरची इतकी सुंदर मूर्ती आहे ना, खूप छान वाटते. आणि आता ह्या फोटोमध्ये असे दिसते रिअल इमेज, ही अशी इमेज आहे पिंडीवरती थांबलेली. अखंड दगडामध्ये पिंडीवरती कोरलेली अशी ही मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये अजून असे छोटेसे देवसुद्धा आहेत. आणि हे वरचं खूप मस्त एकदम, ते बसायला जे केले ना तेही पूर्ण दगडीच होतं, मस्त वाटत होतं. आणि हे खाली आलो तर तिथेही अशी पिंड होती आणि काही देव मूर्त्या होत्या. इथे एक पिंड होती. एकदम मस्त वाटत होतं मंदिर. कुठं फिरायला जायचं म्हटलं ना, मंदिरात गेलं की कसं मस्त छान वाटतं. माझ्या पिल्लूची इथे मस्त चालू, ती कासवला बघून काय काय तिची बडबड चालू होती. इथं कासव आहे, तिथं कासव आहे, असं काय. तिला खूपच होता की असं बाहेर फिरायला गेलं आणि कासव बघितले, मासे बघितले वगैरे. खूपच खुश झाली होती ती. हे खाली मी शूट घेतलेलं. त्यानंतर आणखीन खाली गेले, तिथं अशी पिंड आणि हे असं पाण्याजवळ छोटे छोटे मासे दिसत आहेत. आणि पलीकडच्या साईडला कासव होत्या, तर ते ह्याच्यात दिसत नाही आहेत, पण छोटे छोटे मासे दिसत आहेत. आणि परत वरून शूट घेतलेलं, इथे सुद्धा कासव दिसत आहेत. आणि माझं बाळ इतकं खुश झालेलं ना की बास. आता इथं ना खुश होऊन तिचं गोल फिरणं चालू आहे. तिचाच एकटीचा खेळ चालू आहे. तिला खूप भारी वाटत होतं. असं बाहेर थोडंसं फिरायला गेलं की तिला हे खूप छान वाटतं. आणि तिच्या बाबाला सुट्टी असेल तर ती खूप एक्सायटेड असते, बाबा आज कुठे जायचं, बाबा आज कुठे जायचं. आणि इथं मस्तपैकी झाड होतं आणि तिथं सुद्धा तिचं चालू होतं पाया पडायचं असं. त्यानंतर आम्ही गेलो थोडासा नाश्ता करायला बाहेर. आणि तिथेही ती बडबड करतच होती नॉनस्टॉप. आणि म्हणते लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो, खूप गोड बोलते. त्यानंतर असं काही थोडासा नाश्ता केला. थँक्यू. आजच्या पुरतं इतकंच. लाईक शेअर थँक्यू. लाईक शेअर